जय भीम, जय शिवराय, जय संविधान। हे आयुष्यमान संदीप जाधव, सामाजिक कार्यकर्ता। आज प्रज्ञासूर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत होत असलेला सावळा गोंधळ आणि झालेला उघडकीस आलेली लाचलुचपत खात्याने केलेली कारवाई यासाठी आम्ही खरं तर गेले 2-3 दिवस झालं पत्रव्यवहार करून आज आंदोलन केलेलं आहे। आज भीक मागो आंदोलन ही फक्त इशाऱ्याची घंटा आहे। हे प्रतिकात्मक आंदोलन समजून कोणी पुन्हा एकदा त्या रुळावर जाऊन लाचखोरीचा प्रयत्न केला तर मग तो शिपायापासून क्लास 1 अधिकाऱ्यांपर्यंत असला तरी त्यांचा इथून पुढे सातारी पद्धतीत पाहुणचार घेतला जाईल। आत्ताच ज्या महिलेचं नाव उघड झालेलं आहे त्या महिलेने आपल्या जबाबात असं सांगितलेलं आहे की मी हे पैसे माझ्या एकट्यासाठी घेतले नसून आमच्या अधिकाऱ्यांनाही ते पैसे द्यावे लागतात। तर तो अधिकारी कोण हे जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि हे भ्रष्टाचाराचं पुरण समजून प्रशासकांनी जो हैदोस माजवला आहे याला वेळीच रोका, कारण सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला आणि देशाला दिशा दिलेली आहे। अशा प्रकारचं वाईट कृत्य करून लाचखोरीत आपल्या साताऱ्याचं नाव बदनाम करणाऱ्या या पूर्ण लाचखोर हरामखोरांना मी पुन्हा एकदा सूचित करतो की हे प्रकार वेळीच थांबवा। ही तुमच्यासाठी शेवटची इशाऱ्याची घंटा आहे, अन्यथा तुम्हाला मावळा स्टाईलनं उत्तर दिलं जाईल। जय भीम, जय शिवराय, जय संविधान।